फत्तेखानचा पराभव झाला. शहाजीराजे सुखरूप विजापूरमधून सुटून आले. त्याबद्दल कोंढाणा परत करावा लागला. शिवबाचे स्वराज्य हळूहळू वाढत होते. वाढत्या स्वराज्याच्या कार्यात कान्होजी जेधे येऊन सहभागी झाले. आता बादशहाची भीती संपली होती, कारण शहाजीराजे कर्नाटकात रवाना झाले होते. शहाजीराजे विजापुरात होते तोपर्यंतच बादशहाची भीती वाटत होती की तो शहाजीराजास पुन्हा दगा करेल की काय याची. साधारण याच वेळी विजापूरच्या बादशहाचे लक्ष जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवर गेले. आधीपासूनच गेलेले होते, पण शहाजीराजांच्या अटकेच्या प्रकरणामुळे जावळीचे लक्ष जरा ढळले होते. ते पुन्हा गेले. कदम चंद्रराव मोरे वारल्यानंतर चंद्ररावाच्या विधवा बायकोने महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव मोरे नावाच्या पुरुषाला जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक मोरे हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार. जर एखादा चंद्रराव निपुत्रिक मरण पावला तर नवा वारसा कोणी ठरवायचा? त्याला चंद्ररावाच्या गादीवर कोणी बसवायचे? हा अधिकार कोणाचा? उघड होते की हा अधिकार आदिलशहा बादशहाचा होता. परंतु काही वर्षांपूर्वी मरण पावलेल्या दौलतराव चंद्ररावाच्या विधवा बायकोने शिवाजी महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव नावाच्या पुरुषाला जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसवले. म्हणजे बादशाही सरदार जहागीरदारांच्या गादीचे वारस बादशहाच्या मान्यतेने ठरण्याऐवजी या बंडखोर पोर्टाच्या मान्यतेने ठरू लागले. हे बादशाला आवडले नाही, पण त्याने शिवाजीराजांबद्दल एक अक्षरही न उच्चारता परस्पर नव्या चंद्ररावाचे उच्चाटन करून जावळी जप्त करण्याचे ठरवले. जावळीची दौलत गैरी लोके पैसे करून बळकावली आहे असे बादशहाने जाहीर केले व ती जप्त करण्याची कामगिरी आपला प्रख्यात सरदार अफझल खान याच्यावर सोपवली. अफझल खान जावळीच्या नव्या चंद्ररावाला दौलतीसह खलास करण्यासाठी निघाला. ही त्याची स्वारी चंद्रराव मोऱ्यांच्यासाठी होती, शिवाजी महाराजांविरुद्ध नव्हती. खानाला जावळीची कीर्ती माहीत होती. भयंकर डोंगरांची, अत्यंत निबिड अरण्यांनी आणि दऱ्यादरडींनी वाढलेली जावळी म्हणजे वाघांची जाळी होती. तेथे मोहीम करणे अतिशय कष्टाचे होते. खानाने येता येताच पहिली डरकाळी फोडली की कदम चंद्रराव मयत झाल्यावर जावळीची दौलत गैरी लोके पैसे करून बळकावली आहे. म्हणजे बेहक्कदारांनी बादशाह हजरत आदिलशहांच्या मंजुरीशिवाय जावळी बळकावली आहे, म्हणून ती ताब्यात घेण्यासाठी आपण आलो आहोत. अफझल खानाला या अवघड मुलखात शिरण्याचे जीवावर येत होते. परस्पर फौजा पाठवून जावळी घ्यावी असे त्याचे मन म्हणत होते. म्हणून खानाने कान्होजी जेध्यांनाच हुकूम पाठवला की तुमच्या स्वतःच्या सैन्यानिशी जावळीवरच्या मोहिमेसाठी या. पण कान्होजी जेथे आता एका नव्या पक्क्या गुरुचे देते बनले होते. त्यांनी महाराजांशी मसलत केली आणि खानाशी नुसताच पत्रव्यवहार चालू ठेवला. खान त्यांची वाट पाहत होता, पण तेवढ्यात बादशहाच्या अफझल खानालाच हुकूम आला की कर्नाटकाच्या मोहिमेवर तुम्ही सामील व्हा. त्यामुळे खान कर्नाटकात निघून गेला व जावळीवरची मोहीम राहून गेली. अशा प्रकारे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवर आलेले संकट तात्पुरते टळले. जावळी आणि चंद्रराव दोघेही बचावले. फत्तेखानाच्या पराभवानंतर 4 वर्षे महाराजांनी बादशहाविरुद्ध काही उठाव न करता इतर महत्त्वाची कामे केली. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड आणि पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत चंद्रराव मोऱ्यांची जावळी वसली होती. हे सर्वच पहाड अंगाने एवढे अवाढव्य की माथ्यावरून खाली पाहिले तर पाताळ दिसावे. झाडी तर शेवाळासारखी दाट. वाघ, अस्वले, चित्ते आणि असलीच रानटी जनावरे येथे अतिशय होती. पाऊस धो 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 पडायचा. असे वाटायचे की आता हे प्रचंड डोंगरही वाहून जाणार. जावळीच्या जाळीत राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज वाघाचेच खरे. पिढ्यानपिढ्या मोरे जावळीच्या दरीत दौलत थाटून बसले होते. ते स्वतःला आदिलशाह बादशहाचे सरदार म्हणवेत. चंद्रराव हा मोऱ्यांच्या कुळीचा पिढीजात किताब होय. मोऱ्यांची गादी आता टिकली ती केवळ महाराजांच्या पाठबळामुळेच. नाहीतर 6 वर्षांपूर्वीच बादशहाने जप्तीचा हुकूम सोडला होता. सध्याचा चंद्रराव यशवंतराव मोरे केवळ महाराजांच्याच कृपेमुळे गादीवर आला होता. अफझल खान आलाच होता मोऱ्यांना गिळायला, पण कान्होजी जेध्यांनी टोलवाटोलव करून ती वेळ टाळली. आता चंद्रराव मोरे आणि त्याचा कारभारी हनुमंतराव मोरे जावळीची जहागीर पाहत होते. महाराजही आपली स्वराज्याची दौलत जीव लावून जतन करत होते. नवे नवे नातलग महाराजांनी गोळा केले होते. नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, शामराजपंत पद्मनाभी, बहरजी नाईक, संभाजी कावळे कोंढाळकर, नूरखान बेग, विश्वासराव दिघे वगैरे वगैरे कितीतरी. महाराजांभोवती सर्वांनी जीवाचे कडे केले होते. महाराजांचा शब्द पडायचा अवकाश की कसलेही दिक्कतीचे अवघड सवघड काम असो पोरांनी घेतल्याच उड्या. अशी माणसे मिळवायला आणि सांभाळायला महाराजच हवे.
अजून स्वराज्य पाळण्यातच होते. 4-5 किल्लेच फक्त स्वराज्यात होते. महाराजांची फार इच्छा होती की चंद्रराव मोऱ्यांनी स्वराज्यात सामील व्हावे, जावळी सांभाळून व उपभोगून स्वराज्यात असावे. पण अजूनही त्यांनी असा खडा जावळीत टाकला नव्हता. चंद्रराव मोरे जावळीत गादी नशीन झाल्यापासून महाराजांची शेजार धर्माने वागत आला होता. पण चंद्ररायाची नजर हळूहळू हिरवळू लागली. त्याची भूक वाढली. गुंजळ मावळची देशमुखी आपली आहे असे चंद्रराव हक्काने बोलू लागला. खरे म्हणजे त्याचा गुंजण मावळ्याशी संबंध नव्हता. महाराजांस चंद्ररावाचा हा अन्यायी दावा आवडलेला नव्हता. एवढ्यात महाराजांच्या राज्यात एक पाप घडले. मुसेखोरातल्या रंगोबा नावाच्या एका कुलकर्ण्याने विधवा बाईशी पाप केले आणि हे महाराजांना समजले. महाराज अशा गुन्ह्याला किती भयंकर शिक्षा देतात हे सर्वांना माहीत होते. पूर्वी एका पाटलाने असा बदअमल केला म्हणून त्यांनी त्याचे हातपाय तोडून टाकले होते. रंगोबा भेदरला. आता शिवाजी राजा आपल्याला मारील या भयाने रंगोबा पळाला आणि जावळीत चंद्ररायाच्या पाठीमागे दडला. आपल्या राज्यातल्या गुन्हेगाराला चंद्ररायाने पाठीशी घातलेले महाराजांना अजिबात आवडले नाही. पण कडू पण नको म्हणून ते उगी राहिले. पण लवकरच रंगोबा मरण पावला, भीतीने हाय खाऊन. हा होता माझा राजा, ज्याच्या भीतीनेच गुन्हेगार जीव सोडत असे. हा होता माझा राजा, ज्याच्या सावलीत प्रत्येक स्त्री सुरक्षित असे. पुढे चंद्रराव बिरवाडीच्या पाटलाच्या उत्पन्नावरही हात मारू लागला. पाटलाच्या उत्पन्नाचे गाव स्वतः चंद्ररावच खाऊ लागला, म्हणजे अन्यायच झाला. तेव्हा तो पाटील महाराजांपुढे पदर पसरून आला, न्याय मागायला. त्यांनी पाटलाला वचन दिले की तुला किनाऱ्याला लावले जाईल, चिंता सोड. चंद्ररावाने तर चढच आरंभली. त्याने कान्होजी जेध्यांच्या व स्वराज्याच्या हद्दीतील असलेल्या रोहिड खोऱ्यावरच चाल करून चिखलीच्या रामाजी वाडकर पाटलाला ठार केले. पाटलाचा पोरगा लुमाजी पाटील यालाही त्याने कापून काढले. चंद्ररावाने महाराजांची अशी टोंगाई आरंभली. केलेले उपकार राया विसरून गेला, बुद्धी फिरली. त्याचा कारभारी हनुमंतराव मोरे तर उर्मट बनला. या हरामखोर वर्तवाने महाराज रागावले. तरी 4 गोष्टी कडू गोड सांगून चंद्ररावास ताळ्यावर आणता आले तर बघावे म्हणून त्यांनी त्याला एक पत्र पाठवले. पण चंद्ररावाची घागर पालती होती. चंद्रराव व हनुमंतराव मोरे भारीच गुरमीला आले. आपले बळ फार. आपली जावळी म्हणजे वाघाची जाळी. कोणाची छाती आहे का जावळीत उतरायची? उतरला तर फाडून काढू अशा गुरकाईत दोघे होते. मोऱ्यांची बागा मोठी होती, पायदळही चांगले होते. शिवाय मंगलगड, मकरंदगड, रायरीचा गड आणि जोहोर मावळाचा बिकट मुलूक मोऱ्यांच्या हाती होता. मोऱ्यांनी धनदौलतही खूप जमवलेली होती. महाराजांनी केलेले उपकार त्यांच्या ध्यानात राहिले नाहीत. महाराजांनी कडक पत्र जासुदाबरोबर जावळीस रवाना केले. चंद्ररावाने पत्र घेतले. हनुमंतरावही होता. कारभाऱ्याने पत्र उघडले. रितसर महिन्यानंतर महाराजांनी कडाडून लिहिले होते, तुम्ही मुत्सफद राजे म्हणवेता. राजे आम्ही, आम्हाशी शंभूने राज्य दिले. जर तुम्ही राजे न म्हणवावे, आमचे नोकर होऊन आपला मुलूक खाऊन हमरहा चाकरी करावी, नाहीतर बदफैल करून बंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. पत्रातील महाराजांचा मजकूर ऐकून चंद्रराव हसला. शिवाजी भोसला जावळीशी खेळ खेळतोय, पण माहीत नाही अजून मोऱ्यांची औलाद कोणत्या धारेची आहे ते. आणि चंद्ररावाने महाराजांच्या पत्राचा जबाब राजगडावर रवाना केला.